नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाच आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे ईश्वरी कपाटात बॅग ठेवत असते आणि ती खाली पडते. तोपर्यंत अर्णव तिला सावरतो, तिला हातावर झेलतो आणि ईश्वरी बघा त्याच्याकडे कशी बघते. आता बघूया पुढे काय घडणार आहे नेमकं ते. तर प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीच्या डोळ्यात हरवलाय आणि नंतर आता अर्णव बोलायला चालू करतो. बघूया काय म्हणतोय ते. कुणी सांगितलं होतं बॅग वर ठेवायला, असं अर्णव विचारतो ईश्वरीला आणि म्हणतो, जी कामं झेपत नाही ती करायची कशाला? पडली असतीस तर, असा प्रश्न इकडे ईश्वरीला अर्णव विचारतो. तर ईश्वरी म्हणते, जानबुचके तुम्ही जानबुचके केले हे सगळं. तर अर्णव विचारतो, जानबुचके म्हणजे काय? तर लगेच ईश्वरी म्हणते, मुद्दाम तुम्ही मला वरचा कप्पा दिलात ना, म्हणजे मला रोज कपडे ठेवताना आणि काढताना तकलीफ हवी म्हणून, आणि कुठल्या प्रकारे आणि काय काय तकलीफ द्यायची याचा सतत विचार करत असताना तुम्ही, असं ईश्वरी अर्णवला म्हणते. आणि म्हणते, जबरदस्ती लग्न करून माझ्या जिंदगीशी खेळात ते कमी होतं, म्हणून आता रोज आणखी वेगवेगळी तकलीफ कशी देता येईल याचा विचार करत असताना तुम्ही का असं टॉर्चर करता, असं ईश्वरी विचारते. तर अर्णव म्हणतो, टॉर्चर? तुला कबडमध्ये तुला जागा करून दिली, ह्याला तू टॉर्चर म्हणतेस तू, असं अर्णव विचारतो. तर ईश्वरी म्हणते, हो टॉर्चरच आहे हे. आणि मग म्हणते, सोडा मला, सोडा मला. तर अर्णव विचारतो, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तर ईश्वरी म्हणते, आत्ताच्या आत्ता सोडा मला. हे असं उचलून घेण्याचा तुम्हाला हक्क आहे, असं वाटलंच कसं तुम्हाला? तर लगेच अर्णव विचारतो, व्हॉट हक्क? धरलं नसतं तर पडली असतीस तू. आणि आणि मला ना असं हौस नाहीये तुला अशी उचलून घ्यायची. आणि अर्णव पुढे म्हणतो, थँक्स म्हणायचं सोडून आणि आरोप करतेस माझ्यावर. तर ईश्वरी त्याला उलटच म्हणते, थँक्स आणि तुम्हाला? भेजा खराब नाही झालाय माझा. अहो सोडा म्हटलं ना तुम्ही मला लगेच. तर अर्णव विचारतो, सोडू? तर ईश्वरी म्हणते, हो लगेच सोडा. तर अर्णव म्हणतो, ठीक आहे. आणि मग प्रेक्षकांना लिटरली हातातनं ना सोडून देतो. त्यामुळे ईश्वरी ते खाली पडते आणि ईश्वरीला लागतं. तर अर्णवकडे ईश्वरी बघा कशी बघते. ईश्वरी, आई गो मम्मी, अहो असं म्हणत असते. तर अशी रागाने बघते. अर्णव बघा नुसता जाऊन बसतोय तिकडे. तर ईश्वरी म्हणते, ही तुमची मनमानी चालवून घ्यायला ना, हे तुमचं ऑफिस नाहीये ऑफिस. आणि मी तुमची पीए नाहीये, समजलं ना? तर असं ईश्वरी म्हटल्यानंतर अर्णव विचारतो, मग कोण आहेस तू माझी? आणि ईश्वरी एकदम गप्प होते बरं का प्रेक्षकांनो इथे. आणि ईश्वरी मात्र त्याच्यापासून नजर चोरते आणि बॅकग्राऊंडला गाणं मात्र छान लागलंय. कारण तू हिरे माझं मित्वाचं टायटल सॉन्ग आहे. ह्यांच्यातली तू मेमे कशी चालू झाली बघा आता तुम्ही. ईश्वरी परत वर उठताना पडते. तर आता अर्णव काय करणार आहे पुढे बघूया. अर्णव असा ना ईश्वरीच्या समोर जाऊन उठून उभा राहतो आणि आपला हात असा खाली असा हात देतो आणि ईश्वरी त्या हाताकडे बघत उभी राहिलीये. अर्णव तिला हात असा पुढे करून उठ असं म्हणून सांगत असतो. तर ईश्वरी तो हात असा झटकून टाकते त्याचा. आता अर्णवने पेशन्स आपले सांभाळून ठेवलेत बरं का. आणि तो सरळ शेवटी ना तिला मागे असा धरतो खांद्यावर आणि सरळ ना उचलून असं वर उभंच करतो लिटरली. आणि ईश्वरी मात्र त्याच्याकडे अशी ना एकदम अशी बघतच राहिले की त्याचा हा काय प्रकार आहे. तर अर्णव बिचारा आपला तिच्या नजरेत असा हरवून चाललाय. आता या दोघांची गाडी कधी रुळावर येणार आहे ते बघत राहूया. कारण असे वर उचलून धरल्यामुळे ईश्वरी त्याच्या जवळ असते. आणि मग आता ईश्वरीचा राग तुम्हाला माहितीच आहे कसा आहे तो सध्या. तर ईश्वरी त्याला परत ढकलते आणि बाजूला जाऊन उभी राहते तिकडे लांब. आपल्या हाताला लागलंय ते चोळत उभी असते तिथे. आणि आता अर्णव तिच्याकडे पाठमोरा बघत राहिलाय. आणि आता पुढे काय घडणार बघूया. ईश्वरी नेमकं कसं या सगळ्याला एक्सेप्ट करणार किंवा अर्णव त्याच्यासाठी काय करेल हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो. सध्या ईश्वरी अशी ना अशी गोंधळी आहे आणि आता अर्णव सुद्धा तिच्या या वागण्यामुळे ना गोंधळून जातोय. आणि अर्णव एकदा ना आपल्या कपाटाकडे बघतो आणि ईश्वरीकडे बघतो आणि मग आता काय करतोय तो बघा. बाजूचं टेबल जे काही पाहिजे ते सरकवतो, कपाट उघडतो आणि आता ईश्वरीने जे काही सगळे कपडे जे काही आहेत वरच्या कप्प्यात ठेवलेले आहेत तिचे, ते कपडे परत तो इथे बेडवर ठेवतोय आणून. आता ईश्वरी नुसती ना त्याच्याकडे बघत राहिलीये. अजून तरी काही बोलत नाही. तिला समजत नाही की हे नेमकं आता काय करतोय, असं तिच्या मनात ऍक्शन करते ती, विचार करते, असं डोळे बिळे फिरवते. सगळे जेवढे लावलेले कपडे आहेत तेवढे सगळे ईश्वरीचे कपडे अर्णवने बेडवर आपटलेत आणून. आणि आता अर्णव आपले कपडे जे काही आहेत ते वरच्या कप्प्यामध्ये शिफ्ट करतोय. सगळे कपडे त्याचे जे काही ठेवलेले आहेत ते तो वरच्या कप्प्यात ठेवतोय. तर ईश्वरी त्याच्याकडे अशी ना बघत राहिले. तर अर्णव आता काय म्हणतो बघा ईश्वरीला. अर्णव म्हणतो, तुझी हाईट पुरणार नाही. वरचा कप्पा खालचा कप्पा इतका विचार केला नव्हता मी. रूम शेअर करायची सवय नाहीये मला, पण घेईन करून ती मी हळूहळू, असं ईश्वरीकडे बघतच अर्णव बोलत असतो. आणि ईश्वरी नुसतं त्याचं ऐकतीये. अर्णव पुढे म्हणतो, तू सुद्धा करून घे असं सांगतो बरं का. आणि मग तो तिकडे जाऊन बसत असतो. तोपर्यंत ईश्वरी विचारते उलटून, नाही केली तर? तर आता प्रेक्षकांनो अर्णव ना ईश्वरीच्या असा जवळ येतोय आणि काय उत्तर देतो बघा पुढे आता.
करावं तर लागेलच तुला ती सवय. कारण रिकाम्या जागा या भराव्या तर लागतातच. मग तो कबडचा कप्पा असेल म्हणजे कपाटाचा कप्पा असू देत किंवा मन मन असू देत, रिकाम्या जागा भराव्या लागतात. तर ईश्वरी म्हणते, "काय?" अर्णव पुढे म्हणतो, "जागा भर, स्पेस शेअर कर." असं म्हणत ना अर्णव जात असतो तोपर्यंत ईश्वरीला म्हणतो परत एकदा, की "वन मोर थिंग, सतत तुझ्याशी आर्ग्यू करत बसण्यामध्ये आणि भांडण्यामध्ये माझ्याकडे एनर्जी आणि वेळ दोन्हीही नाहीये. त्यामुळे सगळं काही ॲक्सेप्ट करून कसं जगायचंय हे की सतत चिडचिड करत बसायची हे तुझी चॉईस आहे. हे तुझं तुझं ठरव. आणि सिन्स वी आर मॅरिड म्हणजे आपलं लग्न झालंय, हे कधीच बदलणार नाहीये." असं अर्णव ईश्वरीला सोप्या आणि साध्या भाषेमध्ये समजावून सांगतो आणि आपापलं काम जे काही आहे ते करत तिकडे बसलाय. तर ईश्वरी परत एकदा आपल्या कपाटाकडे, त्या विस्कटलेल्या सगळ्या कपड्यांकडे असं बघते, असं करते आणि मग ईश्वरी म्हणते अर्णवला, "आता हे कपडे मी परत लावायचे आहेत का?" तर अर्णव विचारतो, "तुझे कपडे आहेत ना? मग तूच लाव ते कपडे." असं म्हणतो. "आणि नसतील लावायचे ना, तर बाहेर बाल्कनी आहे, तर फेकून द्या." असं इतपत बोलतो. "तुझी चॉईस आहे ती." असं म्हणतो. तर ईश्वरी आता खाऊ का गिळू असं करून बघते त्याच्याकडे. राग तर भरपूर आला ईश्वरीला, पण काही करू शकतच नाहीये. त्यामुळे परत आपले सगळे कपडे उचलते आणि तो जो काही कप्पा अर्णवने खाली करून दिलेला आहे, त्या कप्प्यामध्ये कपडे ठेवलेले आहेत. तर प्रेक्षकांनो, इकडे आता नम्रता आकाशला सांगते की सर तुम्ही इथेच थांबा. आणि आकाश बघ म्हणतो, "इथे काय थांबवायला सांगितली गाडी?" तर नम्रता म्हणते, "इथून जाईन मी." आकाश विचारतो परत तिला की आर यू शुअर, मी येऊ शकतो घरापर्यंत, नो इश्यूज असं आकाश म्हणतो. तर नम्रता त्याला म्हणते, "नाही नाही, काय आहे, आईने सांगितलेलं सामान जे काही ते इथूनच घ्यायचंय म्हणून म्हटलं." तर आकाश म्हणतो, "ओके." आणि मग एकदम म्हणतो, "खूप लवकर पोहोचलो ना आपण, नाहीतर आणखी थोडं बोलता आलं असतं आपल्याला." तर नम्रता म्हणते, "काय?" तर आकाश म्हणतो, "असंच आपल्याबद्दल." नम्रता फक्त गोड हसते बरं का हे ऐकून आणि आकाश सुद्धा अगदी गोड हसतोय. नम्रता पुढे म्हणते, "सर तुमचं इथे काहीतरी आजूबाजूला काम होतं ना एक?" तर आकाश तिलाच विचारतो, "माझं? छे छे, माझं काही काम नव्हतं." तर लगेच नम्रता म्हणते, "अहो ते होर्डिंग." तर आकाश ना एकदम जरा गप्प होतो आणि मग "हा हा हा, होर्डिंग होर्डिंग, ऑफकोर्स ऑफकोर्स." असं म्हणतो. आणि ना इकडे नम्रता गोड हसते आणि स्वतःशीच हसायला लागली ती जोरजोरात. तर प्रेक्षकांना आकाश सुद्धा तिला बघून हसतो आणि विचारतो, "काय झालं?" तर नम्रता म्हणते, "सर तुमच्या इथे काही काम नव्हतं ना, तुम्ही फक्त मला इथे सोडायला आलात ना इकडे." असं म्हणून नम्रताने चोरी पकडल्यानंतर आकाश बघा कसा आपली चोरी पकडली आहे हेतूने कसा बघतोय आणि हसतोय. तर आता प्रेक्षकांना यांची गाडी कधी रुळावर लागते बघूया आपण. तर तोपर्यंत इकडे किचन मध्ये काय चाललंय बघूया. अविनाश मामा येऊन म्हणतायत, "वा वा वा, काय सुगंध सुटलाय, काय चाललंय काय किचन मध्ये?" तर इकडे अंजली म्हणते, "अरे खीर बनवलीये, चाखून बघ ना तू." असं म्हणत ना आता खीर बनवलेली जी की आहे ती टेस्ट करायला देते. अविनाश मामा विचारतोय, "आज एकदम खीर? काय काय विशेष आज?" तर लगेच अंजली म्हणते, "आपलं गोड नवीन कपल आहे की नाही, तर त्यांच्यासाठी आपल्या हाताने काहीतरी गोड बनवावं." तर अविनाश मामा पण मान डोलवतात आणि खीर खाऊन बघतात आणि लगेच अंजली म्हणते की "सांग कशी झाले?" तर अविनाश मामा लगेच तिचं कौतुक करत असतात, मस्त, अप्रतिम आहे. तुझ्या या सगळ्या भावना या खिरीमध्ये उतरल्या आहेत." असं सगळं इकडे अविनाश मामा अंजलीला म्हणतात. अंजली कौतुक करून थँक्यू म्हणत असते तोपर्यंत ताई अशी हाक ऐकायला येते. तर इकडे येऊ असं म्हणत ईश्वरी आलेली आहे. तर अंजली तिच्याकडे बघून म्हणते, "अगं ईश्वरी ये." अंजली पुढे म्हणते, "मला असं वाटलं होतं की पहिला दिवस आहे तर तू आज येणार नाहीस, पण आपल्या नवीन सूनबाई किचनमध्ये हजर आहेत, ऑन ड्युटी." तर लगेच ना मामा पण तिच्याकडे बघायला लागतात. ईश्वरी म्हणते, काही करायचंय का?" तर लगेच अंजली म्हणते, "तुला हवं ते कर तू. हे किचन तुझंच आहे आता. तुलाच सांभाळायचं आहे इथून पुढे वगैरे." आणि मग मामा म्हणतात, "काय? आजपासनं हे किचन ईश्वरी सांभाळणार आहे म्हणजे माझी चंगळच आहे." आणि मग म्हणतात पुढे, "का विचार का?" तर मामा पुढे म्हणतात, "एकापेक्षा एक सरस इंदोरी पदार्थ खायला मिळतील." असं म्हणत हसत असतात. बढिया असं चाललंय सगळं. तोपर्यंत प्रेक्षकांनो ना इकडे ईश्वरी जरा ऑकवर्ड झाली आणि ती म्हणते की "ताई, या घरात सगळ्यांच्या ज्या काही आवडीनिवडी आहेत त्या सगळ्या सांगा मला आणि मी लक्षात ठेवीन त्या आवडीनिवडी." असं म्हणत ईश्वरीने पुढाकार तरी घेतलाय. आणि मग ती पुढे म्हणते, "आणि बाकी घरच्या चालीरीती ज्या काही आहेत, परंपरा, सणवार, ते सगळं व्रतवैकल्य पण सांगून ठेवा, म्हणजे मी शिकून घेईन ते." असं म्हणत ईश्वरी म्हणते. तर अंजली म्हणते, "अगं तू ते करशीलच, खात्री आहे मला. म्हणजे बघ, पहिले काही दिवस तुला हे घर, किचन हे सगळ्या गोष्टी नवीन वाटतील, पण हळूहळू समजेल तुला, रुळशील तू इथे. आणि तुला एक सिक्रेट सांगू का?" तर लगेच अंजली म्हणते,
तुला जर का या घराला सांभाळायचं असेल ना, तर तुला हे किचन ना आधी सांभाळायला लागेल, कारण या घराला एकत्र ठेवण्याचा मार्ग या किचन मधनं जातो असं समज, असे अंजलीने ईश्वरीला सांगितलंय प्रेक्षकांनो. आणि म्हणते अंजली पुढे, मला माहिती आहे ईश्वरी की आजी थोडी नाराज आहे तुझ्यावर आणि मामीला सुद्धा तुमचं लग्न मान्य नाहीये, पण तू आता इथे जे काही करशील ते बघतीलच की त्या दोघी, मग त्यांच्या नाराज आहेत तर त्या नाराजी पण त्यांची निघून जाईल असं अंजली ईश्वरीला सांगते. तर ईश्वरी म्हणते की हो, मी प्रयत्न करेन. आणि आता प्रेक्षकांनो तोपर्यंत वल्लरीची एंट्री झाली बरं का, आणि आल्या आल्या तोफेचा बाण सुरू झालाय. अरे वाह असं म्हणत ही उभी आहे. तर आता अविनाश मामांची रिॲक्शन बघा कशी आहे वल्लरीकडे बघून. आणि मग वल्लरी म्हणते, आधी आमच्या घरात घुसले आणि आज आता डायरेक्ट किचन मध्ये घुसल्या आमच्या बळजबरीच्या सुनबाई, असं म्हणत आता अंजलीने बोलायला सुरू केलंय. तर ईश्वरी सध्या गप्पच आहे बरं का. वल्लरी पुढे टोमणा मारते, अरे वा, गाडी फास्टच आहे तुमची अगदी. अविनाश मामा नुसतं वल्लरी असं म्हणून काहीतरी बोलायचा प्रयत्न करतात, तर लगेच वल्लरी कशी म्हणते, मी बोलतीये ना तिच्याशी, असं म्हणत ना डोळे बिळे दाखवते. आणि मग म्हणते ईश्वरीकडे बघत, हा तर मी काय म्हणत होते, आज पहिला दिवस आहे ना किचन मध्ये, म्हणून एक मोलाचा सल्ला देते मी तुला, असं म्हणत आता वल्लरी ईश्वरीला सल्ला देते. आणि म्हणते, कसं आहे, बिझनेसमॅन फॅमिलीमध्ये आलीस ना तू, त्यामुळे तुझ्या त्या मिडल क्लास शेव घातलेले इंदोरी पोहे आणि जिलेब्या तळून काहीही होणार नाहीये, कळलं ना, असा टोमणा मारते. ईश्वरी सगळं ऐकून घेते सध्या. आणि वल्लरी पुढे म्हणते, आमचा असा वेगळा एक क्लास आहे, एक वेगळं स्टेटस आहे. आणि म्हणते, अरे बापरे, हे शब्द याआधी तू कधी ऐकले पण नसशील ना ग. आणि बरं ठीक आहे, तुला तुझ्या भाषेमध्ये समजेल असं समजावून सांगते मी, असं म्हणत बोलायला चालू करते वल्लरी परत. आणि म्हणते, तुझ्या घरातला किराणा माल असतो ना महिन्याभराचा, तेवढ्या पैशाचा माझा मुलगा रोज प्रोटीन शेक पितो, रोज, कळतंय का तुला, असं म्हणत वल्लरी बोलते. आणि पुढे म्हणते, आयुष्यात कधीही ऐकले नशील ना असे पदार्थ होतात या किचन मध्ये, कळलं ना. तर आता प्रेक्षकांना अंजली बोलायला चालू करते आणि ती म्हणते, अगं असं काय करतेस मामी, शिकेल ना ती हळूहळू, थोडा वेळ तर द्यायला हवा की नाही तिला, असं अंजली ईश्वरीची बाजू घेत नाही. इकडे मामीला बोलते. तर तोपर्यंत मामी म्हणते लगेच अंजलीला, हो हो, तू तर तिच्याच बाजूने बोलणार ग, पण कसं आहे ना की हा मिडल क्लास मुलीच्या हातामध्ये सगळं सोपवणं हा शुद्ध मूर्खपणाचं लक्षण आहे, असं माझं स्पष्ट मत आहे, असं लगेच ना इकडे वल्लरी मामी बोलते. तर प्रेक्षकांनो इकडे आता हिचं हे सगळं बोलणं ऐकून अविनाश मामा म्हणतात, आणखीन कुठल्या कुठल्या गोष्टींवर तुझी काय काय मत आहेत हे आपण बाहेर जाऊन बोलूया का, ऐकूया का, बोलूया का, असं म्हणत ना इकडे अविनाश मामा लगेच बोलतात. तोपर्यंत वल्लरी बघा कसा हात दाखवते असा की गप्प बसा असं म्हणत. त्या अविनाश मामाची काहीही ठेवत नाहीये इकडे वल्लरी अजिबात. तर प्रेक्षकांना आता तोपर्यंत इकडे आजीबाई पण अवतरल्यात आणि आता काय म्हणतायत त्यापुढे बघूया. आजी येतात आणि म्हणतायत पुढे की याच स्वयंपाक घरात पोहे करून सगळ्यांचं मन जिंकलं होतंस तू, पण सून म्हणून घराची जबाबदारी सांभाळणं हे पोहे करण्या इतपत सोपं नसतं ईश्वरी. अविनाश मामा आई अगं म्हणत असतात. तोपर्यंत इकडे आजी परत चालू करतात आणि म्हणतात, अजून एक गोष्ट स्पष्ट सांगते की तू समोर आहेस म्हणून तुला सांगते, विश्वास नाहीये तुझ्यावरती की तू हे घर सांभाळू शकशील असं, पण तुझ्यामुळे चिंटूवर जर काही संकट ओढवलं तर त्याला मात्र काही माफी नसेल माझी, असं ईश्वरीला आजी म्हणतात. तिथे ईश्वरी ऐकून घेते फक्त. तर आता वल्लरी म्हणते, मुळात तू या घरात येणं हीच मोठी एक चूक आहे, त्यामुळे इथून पुढे तुझ्या कुठल्याही चुका सांभाळायची जबाबदारी आमच्यावर नाही, असं वल्लरी मामी स्पष्ट परत एकदा बोलते इकडे. तर अविनाश मामा म्हणतात, मला असं वाटतं की नव्या सुनेला विश्वासाची गरज आहे आणि आपण तो तिच्यावर ठेवायला हवा. तर लगेच वल्लरी म्हणते, विश्वास आणि हिच्यावर, म्हणजे ही मुलगी काय करते हे अजूनही तुम्हाला आणि अंजलीला दिसतच नाहीये का, असा प्रश्न वल्लरीने विचारला आता अविनाश मामाकडे आणि अंजलीकडे बघत. आणि म्हणते, आल्या आल्या तिने अर्णवला स्वतःच्या बाजूने करून घेतले हे सुद्धा तुमच्या लक्षात येत नाहीये का, असं इकडे ना वल्लरी मामी बोलते. आणि म्हणते, अंगठीच्या खेळामध्ये अर्णव मुद्दामून हरला हे दिसलंच नाहीये का तुम्हाला, कमाल आहे तुमची, असं सगळं इकडे वल्लरी बोलते. आता बघा ना, स्वतःला जे जे जसं जसं हवंय ते तसं तसं कसं करत जाईल हे बघाच तुम्ही, असं म्हणत ना इकडे अविनाश मामाकडे बोट दाखवून वल्लरी बोलत असते. तोपर्यंत मामी असं म्हणत आता अर्णव आलाय, आता बघूया अर्णव नेमका येऊन काय काय बोलणार आहे ते, किंवा काय कशी बाजू घेतो ईश्वरीची, किंवा कसं काय बोलतोय ते. आता अर्णव येतो तर आजी गप्प बसतात. अर्णव पुढे म्हणतो, आय थिंक आमचं लग्न आणि मिस इंदोर या दोन्ही टॉपिक वरती इनफ डिस्कशन झालंय आपल्या घरात ऑलरेडी,
आता मिस इंदोर माझी बायको आहे आणि ती फॅक्ट तुम्हाला नाकारता येणार नाही असं अर्णव स्पष्टपणे परत एकदा इथे सगळ्यांच्या समोर सांगतो. तर आजी हळूच ना इकडे ईश्वरीकडे बघतात. अर्णव पुढे म्हणतो, आणि एक नवरा म्हणून एक गोष्ट मी क्लिअर करतो की मिस इंदोरचा झालेला इन्सल्ट आणि तिला जर का हर्ट झालं तर मी ते सहन करणार नाही असं अर्णवने स्पष्ट इथे सगळ्यांच्या समोर सांगितलंय. अविनाश मामा आणि अंजली जरा हसतायत गालातल्या गालात अर्णवने स्टँड घेतलाय म्हणून. तर आजीला मात्र वाईट वाटते प्रेक्षकांनो. पण लगेच प्रेक्षकांनो इकडे बघा, अर्णव पुढे म्हणतो, आमचं विधिवत लग्न झालंय तरी तुमचं सॅटिस्फॅक्शन होत नसेल तर मी काही तुमची मदत करू शकत नाही. आय कांट हेल्प असं म्हणत अर्णव इथे स्पष्टपणे सांगतो. आणि पुढे म्हणतो, आणि आता ती फक्त माझी बायको नाहीये तर ती सुद्धा या घराची मालकीण आहे असं म्हटल्यानंतर वल्लरी बघा शॉक होऊन कशी बघते अर्णवकडे आणि ईश्वरी सुद्धा हळूच बघते. तर आजी एकदम म्हणतात, चिंटू. तर अर्णव म्हणतो, प्लीज प्लीज. आणि हे बघ, राहिला प्रश्न लग्नानंतर माझं काहीतरी बरं वाईट होईल याचा, तर तो तुझ्या डोक्यातला विषय काढून टाक. तुझ्या त्या पत्रिकांवरती मला विश्वास नाहीये, कळलं? असं ओरडूनच इकडे ना आजीला सांगतो स्पष्टपणे. अंजली आणि मामा मात्र दोघं गालातल्या गालात हसतायत बघून. अर्णव पुढे म्हणतो, मिस इंदोर या घराची सून आहे आणि तो मान तिला मिळालाच पाहिजे. राईट मामी असं म्हणतो. तर वल्लरी लगेच तोंड वाकडं करते. तर आजी पण मात्र शॉक होऊन अशा अर्णवकडे बघतायत. पुढे नेमकं काय घडणार आहे बघूया. अर्णव सगळ्यांकडे एकदा नजर फिरवतो. अंजली आणि इकडे अविनाश मामा कौतुक करतात अर्णवचं. आणि अर्णव पुढे आता म्हणतो, आय होप आता हे सगळं जे काही येते मला परत कुणालाही सांगावं लागणार नाही. म्हणजे अगदी आजीला सुद्धा आणि वल्लरीला सुद्धा असं तो एकदम सांगतो येते. दोघी जरा तोंडात मारल्यासारख्या गप्पच बसल्यात. एवढं सगळं बोलून झाल्यानंतर अर्णव तिकडनं निघून जातो. आणि अर्णव निघून गेल्यानंतर आजी बघा कशा बघत उभ्या राहिल्यात ईश्वरीकडे. वल्लरी सुद्धा हळूच ईश्वरीकडे बघते. ईश्वरी सुद्धा हळूच अशी या दोघींकडे बघतीये. तर वल्लरी पुढे म्हणते की चला, अर्णव आजीला चांगलाच इकडे ओरडून गेलाय, याचा फायदा करून घ्यायला हवा. आता वल्लरी नेमका काय फायदा करून घेते आणि एकाचे दोन कसे करते हे बघत राहूया. आजी सुद्धा एक वार इकडे सगळ्यांकडे बघतात आणि बिचाऱ्या तिकडनं निघून जातात. आणि आता पुढे नम्रता शेवटी आकाशला म्हणतीये की बरं चला आता येते मी. तर नक्की, अरे मी येऊ शकतो घरापर्यंत असं इकडे आकाश म्हणतो. तर नम्रता म्हणते, नाही नाही डोंट वरी, मी जाते. आणि गाडीतून उतरत असताना तिचा हात जरासा त्या समोरच्या याच्यावरनं सटकत असतो. उतरताना ती धरत असते. तोपर्यंत इकडे आकाश इथे नम्रताचा हात असा गच्च धरतोय आणि तिच्या डोळ्यात असा डोळे घालून बघतोय. आणि नम्रता सुद्धा गोड हसते. इकडे छान स्माईल आहे बरं का या नम्रताची, मला तर खूप आवडली. तुम्हाला आवडली का ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता या दोघांची गाडी रुळावर कधी येते हे मात्र बघूया आपण. आणि लवकरात लवकर ह्या दोघांची गाडी सुद्धा रुळावर येऊ देत अशी आपण प्रार्थना करूया. तर आता प्रेक्षकांनो, आकाशच्या हातातून नम्रता हळूच आपला हात सोडवून घेते आणि नम्रता पुढे म्हणते, थँक्यू सर. तर आकाश पण जरा गप्प बसतो आणि नम्रता येते सर असं म्हणते आणि पण म्हणते, आणि ते होर्डिंगचं काम मात्र करून घ्याल हा तुम्ही. तर लगेच आकाश हिच्याकडे बघत हसतो आणि म्हणतो, येस करून घेतो मी. नम्रता गाडीतनं उतरल्यानंतर सुद्धा आकाश असा वेड्यासारखा तिच्याकडे बघत राहतोय. नम्रता तिला असं बाय करते आणि स्वतःशीच इकडे हसते आणि आता चालत पुढे निघाले. तर आकाश सुद्धा तिच्याकडे बघत ना अजून सुद्धा तिथेच थांबलाय आणि दोघंही वेगळ्या धुंदीतच आहेत. आता यांची धुंदी कशी होतीये बघूया. नम्रता परत एकदा आकाशकडे मागे वळून इकडे बघते. आकाशीला लगेच बाय करतो. ती सुद्धा अगदी कौतुकाने हसत ना एकदम अशी बाय करते हात हलवून. आणि आता नम्रता स्वतःशीच गोड हसत गोड विचार करत अशी पुढे पुढे चालत निघालीये. तर आकाश सुद्धा तिथे स्वप्नांमध्ये आपल्या हरवून गेलाय आणि आता खरंच गोड गोड वाटतायत ही दोघं जण. तर इकडे अर्णव जात असताना ईश्वरी त्याच्या पाठोपाठ येते आणि म्हणते, थांबा. आणि ईश्वरीने काहीतरी ठरवलंय बरं का. ती डोळे असे मोठे करूनच बघते. अर्णवच्या समोर येते आणि म्हणते, काही जरूरत नव्हती तुम्हाला हे सगळं करायची. अर्णव विचारतो, कसली जरूरत? तर ईश्वरी म्हणते की हेच, की सगळ्यांसमोर माझी बाजू घेण्याची काहीच जरूरत नव्हती तुम्हाला. म्हणजे माझ्या जिंदगीतला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ना तो तुम्ही आहात असं ईश्वरी परत एकदा म्हणते अर्णवला. आणि म्हणते, अहो उगाच छोट्या छोट्या मेहरबानी कशाला करताय तुम्ही माझ्यावरती? नका करू ही मेहरबानी. मला जे करायचंय ना ते मी करीन असं ईश्वरीकडे अर्णवला स्पष्टपणे सांगते. आणि म्हणते, प्रत्येक वेळी माझ्या बाजूने लढायला येऊ नका. तर अर्णव म्हणतो, तुला काय म्हणायचंय? तुला आज जसे काही सगळे कॉर्नर करत होते आणि त्यावेळेला मी काहीच बोलायचं नाहीये, काहीच गप्प राहायचंय असं इकडे विचारतो. आणि म्हणतो,
असं मी कसं करू शकतो असं, आणि नवरा आहे मी तुझा असं म्हणतो. तर लगेच ईश्वरी म्हणते मानत नाही. तर अर्णव तेवढ्याच हिनं म्हणतो मानावं लागेल तुला नवरा. तर ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघते. अर्णव पुढे म्हणतो आणि तू पण या घराची मालकीण आहेस. ईश्वरी म्हणते मला हौस नाहीये या घराची मालकीण व्हायची, आणि मला जे करायचंय ना ते मी बघेन ना, प्रत्येक वेळी येऊन तुम्ही मला वाचवायची गरज नाहीये, असं ईश्वरी परत एकदा म्हणते. आणि ते लॉजमध्ये आला नसतात ना तरी चाललं असतं, अशा शब्दात बोलते बरं का. आणि म्हणते तुम्ही कितीही कोशिश केलीत ना तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही अर्णव सर, असं ईश्वरी परत एकदा म्हणते. आणि म्हणते त्यामुळे प्लीज हे सगळं नका करत जाऊ, याचा काही उपयोग नाहीये. आणि पुढे म्हणते की कारण माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल काहीही कधीच जागा होणार नाहीये, अशा स्पष्ट शब्दात ईश्वरीने अर्णवला सांगितले. पण आगे आगे देखो होता है क्या, तिला तरी कुठे माहितीये की जागा कशी आणि केव्हा होणार आहेत किंवा आधीच झालेली आहे ते. तर प्रेक्षकांनो, आता एवढं सगळं अर्णव ऐकून घेतल्यानंतर तो काय बोलेल हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तुम्हाला. कारण उद्याच्या भागामध्ये इकडे आजी म्हणतायत वल्लरीला चिंटूची आणि या घराची काळजी वाटते ग. तर वल्लरी पण म्हणते अहो आई नुसती काळजी करून काही होणार नाहीये हो, आपल्याला ना काहीतरी ठोस उपाय करायला लागेल, असं सगळं वल्लरी म्हणते. तर इकडे प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि अर्णव काहीतरी बोलत असतात. आणि इकडे तुम्ही जगासमोर मला उभं करा तुमची बायको म्हणून, पण मी मनाने कधीच तुमची बायको नसेल किंवा होणार नाही, असं ईश्वरी परत एकदा स्पष्ट सांगते. आणि तेवढ्यात ना अंजली येते. चिंटू दार उघड, चिंटू दार उघड. चिंटू आपली आजी. तर आजी दार उघडत नाहीये, मी केव्हापासून प्रयत्न करते असं सांगत अंजली आलीये. आणि आता नेमकं काय घडणार आहे, आजी का दरवाजा बंद करून बसतात हे बघूया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि बघत राहा तू